हाय हॅलो नमस्कार, पुन्हा एकदा माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज ना मला थोडंसं बाहेर जायचं होतं, त्याच्यासाठी माझं थोडंसं म्हणलं सुरुवातीला थोडंसं आवरून घ्यावं, मग नंतर ना हाय असं आपण गेलं तरी चालतंय, परत आवरायला वेळ नाही भेटला तरी चालतंय. म्हणून स्वयंपाक बनवायच्या अगोदर थोडंसं मी माझं आवरून घेतलं आणि म्हणलं आता देवपूजा वगैरे करायची. तर आपलं काय होतं माहिती का, लेडीजचं सकाळी नाही आवरलं ना तर आपण दिवसभर त्याच अवतारात फिरत असतो आणि मग दिवसभर आपल्याला फ्रेश वगैरे वाटत नाही. तर फ्रेश वगैरे आवरलं ना आपण तर दिवस पण आपला असं छान आणि प्रसन्न रिलॅक्स जाते बघा. एकदम काम वगैरे किती पण असू दे, काय आपल्याला वाटत नाही कामाचं वगैरे, आपण एकदम मन आपलं पॉझिटिव्ह ठेवून सगळी कामं करू शकतो. आणि त्याच्यातलंच एक सगळ्यात महत्त्वाचा भाग म्हणलं ना तर मला सकाळी देवाची पूजा कितीही गडबड असली ना, बाहेर जायचं असो काहीही असो, मी सकाळी देवाची पूजा पहिलं करून घेत असते. देवाला पूजा करायची, ऊद वगैरे लावून सगळ्या घरात मन माझं असं प्रसन्न झालं ना, मग मी पुढच्या कामाला लागत असते. तर इथं माझे सगळं सकाळचं रुटीन, आंघोळ वगैरे, देवपूजा सगळं झालं. एकीकडे चहाला ठेवून बारीक गॅस करून मी चहा वगैरे शिजून झालं आणि त्याच्यानंतर भाजीची जे काय तयारी होती ना ती सगळी तयारी मी पहिलीच करून ठेवलेली होती सकाळी उठल्यानंतर. मग त्याच्यानंतर दोन्ही भाजीची तयारी केली होती, पीठ मळून घेतलेलं होतं. आणि पोरांचा इकडे बघा अभ्यास चालू आहे, कारण त्यांची ना सध्या एक्झाम चालू आहे, त्यामुळे त्यांना अभ्यास कर असं अजिबात म्हणावं लागत नाही. त्यांचं आपल्याला चाललेलंच असतं. सकाळी उठलं, शाळेवरून आलं, फक्त आता ना त्यांची एक्झाम होत तर त्यांचा अभ्यासच चाललेला असते. तर इथं सकाळची सगळी तयारी इथंपर्यंत झालेली होती. पण पडदिशी मग भाजीला फोडणी वगैरे घातली. म्हणलं पोरांना ना टायमिंगमध्ये पोचायचं होतं, कारण त्यांच्या शाळेकडेच आमचं पण काम होतं. तर जाता जाता त्यांना सोडायचं होतं आणि त्यासाठी ना त्यावेळेत मला आवरून घ्यायचं होतं. तर त्यांना जेवणासाठी ना भाजी बनवून घेतली मी इथं घरात जेवणासाठी, आणि टिफिनसाठी भेंडीची भाजी बनवायची होती, त्याची पण तयारी करून ठेवली होती. तर ही वांग्याची भाजी बनवण्यासाठी काय नाही बघा, सिंपल असा रस्सा बनवायचा असला ना तर जिरी मोहरीचं फोडणी घातलेली आहे, कढीपत्ता टाकलेला आहे, थोडंसं टोमॅटो टाकलेलं आहे, थोडीशी जिरा पावडर टाकलेली आहे, थोडंसं शेंगदाण्याचं कूट टाकलेलं आहे, आणि हे असं करून थोडीशी वरून कोथिंबीर टाकायची आणि मस्तपैकी एक 2 ते 4 मिनिटं वाफवून घेतलं की वांग्याची भाजी तयार. आणि त्याच्यानंतर लगेचच भेंडी कट करून घेतली. भेंडी पहिलेच मी धुवून सुकून घेतली होती, त्याच्यानंतर कट केली आणि 2-3 कांदे कट केले आणि त्याच्यानंतर लसूण ठेचून घेतला आणि त्याच्यानंतर कढीपत्ता हे सगळं टाकून ना भाजीला फोडणी टाकायची तयारी माझी आता चाललेली होती. तर भरपूर भेंडी असल्यामुळं ना कट करायला पण सकाळ उशीर लागला, कारण मी काल काय कट वगैरे करून ठेवले नव्हती, नाहीतर मी आदल्या दिवशी सगळं भाज्या वगैरे कट करून ठेवते. तर काय नाही, कांदा वगैरे टाकून घेतला, थोडंसं हळद, थोडेसे चवीनुसार मीठ असं सगळं टाकून घेतलं आणि त्याच्यानंतर भेंडीची भाजी पण तयार झाली. आणि नंतर पोरांना म्हणलं आवरून घ्या, तुम्हाला जाता जाता आम्ही शाळेत सोडतो, आमचं पण बाहेर थोडंसं काम होतं. तर मग ह्याचे पप्पा आम्ही सगळे मिळून जाणार होतो. तर सगळ्यांना जेवायला वगैरे दिलं मी अगोदर. आणि जी काय भेंडीची भाजी वापरायची होती ती म्हणलं 2 मिनिटात वापरून होते, ती पण मी लगेच तुम्हाला आणून देते जेवायला. तर तोपर्यंत वांग्याची भाजी, भात, चपाती, लोणचं हे सगळं मी त्यांना अगोदर नेऊन दिलं, ककडी वगैरे चिरून. आणि भेंडीची भाजी डब्याला पण होईल आणि ही म्हणून थोडीशी जास्तच बनवली होती खायला पण. तर आम्ही निघालो बघा. तर आता आम्ही ना पोरांच्या शाळेत निघालेला आहोत. आणि वेळेवर आम्ही शाळेपर्यंत पोचलो आणि आमच्या जे काही कामाला चालू होतं ते आम्ही गेलो आणि पोरांना पण तिथं सोडायचं ठरवलं त्यांच्या शाळेपाशी. तर असा होता बघा आजचा दिवस. तर भेटू उद्याच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय.